नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बालाजी सुमोंशी आपलं माझ्या मॅथ्स अँड टेक्नॉलॉजी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्रिज कोर्स सेतू अभ्यासक्रम 2022-23 इयत्ता 10वी गणित त्यामधील दिवस दुसरा पाहणार आहोत। तुम्ही जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा। चला तर मग पाहूया सेतू अभ्यासक्रमामधील दिवस दुसरा घटक आहे भूमितीतील मूलभूत संबोध। त्यामध्ये उपघटक आहे, यामध्ये बिंदू, रेषा, प्रतल, बिंदूचे निर्देशक, अंतर आणि दरम्यान एवढे गुणधर्म आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहिजेत। आता याच्यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे सांगितलेले आहेत। बिंदू, रेषा व प्रतल। बिंदू, रेषा व प्रतल यांच्या व्याख्या केल्या जात नाहीत, ते भूमितीतील काही मूलभूत संबोध आहेत। रेषा व प्रतल हे बिंदूंचे संच आहेत। आता सोप्या भाषेत बिंदू म्हणजे काय सांगायचं तर पेन्सिलच्या साहाय्याने कागदावर काढलेला टिंब ज्याला लांबी, रुंदी व उंची नसते त्याला बिंदू म्हणतात। बिंदू नेहमी इंग्रजीमधील कॅपिटल अक्षराने दर्शवतात। उदाहरणार्थ ABCD ते Z पर्यंत। दिलेल्या सर्व बिंदूतून जाणारी एक आणि एकच रेषा असेल तर ते सर्व बिंदू एका रेषेत असतात, म्हणजेच एकरेषी बिंदू असतात, अन्यथा ते नैकरेषी बिंदू असतात। आता इथे एक रेषेचं उदाहरण दिले, समजा ही रेषा काढलेली आहे, या रेषेचं वाचन कसं केलं जातं, रेषा Q, आणि दुसरी रेषा या PRQ तीन बिंदू दाखवलेत, या रेषेचं वाचन रेषा PQ म्हणा किंवा रेषा RQ म्हणा किंवा रेषा QP किंवा PQ असं केलं जातं। आता प्रतल कशाला म्हणायचं आहे, असा एक सपाट पृष्ठभाग जो सर्व दिशेला अमर्यादित असतो। आता इथं आकृती दाखवलेली आहे, सर्व बाजूंनी काय होणार, कितीही वाढत जाणार आहे। दिलेल्या सर्व रेषांना सामावणारे एक आणि एकच प्रतल असेल तर त्या सर्व रेषा एकप्रतली रेषा म्हणतात, अन्यथा त्या एका प्रतलात नसलेल्या रेषा म्हणजेच नैकप्रतलीय रेषा म्हणतात। आता बिंदूचे निर्देशक व अंतर महत्त्वाचं आहे, कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट्स अँड डिस्टन्स। खालील संख्यारेषेचं निरीक्षण करा। आता इथं ABCD, इथं O, इकडं E हे बिंदू दिलेले आहेत, प्रत्येकाचे इथं निर्देशक दिलेले आहेत। येथे D हा बिंदू रेषेवरील एक ही संख्या दाखवतो, म्हणजे D काय दाखवतो, 1, म्हणजेच 1 हा Dचा निर्देशक आहे, 3 हा Eचा निर्देशक असेल, ऋण 3 हा Bचा निर्देशक असेल। दोन बिंदूमधील अंतर काढणे म्हणजे त्या बिंदूंच्या निर्देशकापैकी मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करणे हो। आता दोन बिंदूमधलं अंतर काढायचं म्हणजे मोठ्या निर्देशकातून छोटा निर्देशक वजा करायचा। आपल्याला माहिती आहे शून्यापासून डावीकडचे हे सर्व कसे आहेत, हे लहान आहेत, शून्यापासून उजवीकडे संख्यारेषेवर मोठे आहेत, म्हणजे हे धन आहेत, हे ऋण आहेत, मग मोठ्यातून छोटा वजा करायचा। डिस्टन्स ऑफ AB काढू। आता A आणि B मधलं अंतर, बिंदू A इथं आहे, B इथं आहे। आता दोन्हीपैकी मोठा कोणता आहे, Aचा निर्देशक ऋण 5 आहे, Bचा ऋण 3 आहे, म्हणजेच ऋण 3 हा मोठा आहे। शून्याकडे इकडे इथून जर सुरुवात केली, ही सुरुवातीला असे वाढत गेलेत, म्हणजे ऋण 3 मोठा आहे, ऋण 5 लहान आहे, म्हणून मोठ्यातून छोटा वजा ऋण 3 ऋण कंसात ऋण 5, ऋण काय होते, धन होईल, म्हणजे ऋण 3 धन 5 म्हणजेच 2, म्हणून ह्या अंतर किती झालं, 2, ह्या दोन्हीतलं अंतर 2। म्हणजे दोन बिंदूमधील अंतर हे त्यांच्या निर्देशकापैकी मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा केल्यावर मिळते। म्हणजेच कोणत्याही दोन बिंदूतील अंतर ही ऋणोत्तर वास्तव संख्या असते, म्हणजे अंतर जे काढलेलं आहे, डिस्टन्स जे आहे ते नेहमी कसं असतं, धन असतं, प्लस असतं। नंतरचा मुद्दा आहे दरम्यानता, बिटवीननेस। जर PQR हे एकरेषी बिंदू असतील तर खाली दिल्याप्रमाणे तीन शक्यता संभवतात। आता Q हा बिंदू P आणि R च्या मध्ये आहे, कुठंतरी आहे। इथं R हा बिंदू P आणि Qच्या मध्ये आहे, म्हणजे मध्यभागात नाही, कुठंतरी आहे। आणि इथं तिसऱ्या ह्याच्यामध्ये शक्यतेमध्ये P हा R आणि Qच्या मध्ये आहे। तर आता बिंदू त्याला काय म्हणायचं, इथं वाचन करते वेळेस बिंदू Q हा P आणि R यांच्या दरम्यान आहे, इथं बिंदू R हा P आणि Qच्या दरम्यान आहे, इथं बिंदू P हा R आणि Qच्या दरम्यान आहे। जर डिस्टन्स ऑफ PQ अधिक डिस्टन्स ऑफ QR म्हणजे ह्याचं अंतर अधिक याचं अंतर, दोघांची जर बेरीज याच्या एवढी जर आली, कोणत्या एवढी, ह्या PQचं अंतर अधिक QRचं अंतर बरोबर PRचं अंतर जर आलं तर Q हा बिंदू P आणि Rच्या दरम्यान आहे असे म्हणतात, आणि तो P'Q'R असा दर्शवतात। तर रेषाखंडाचा मध्यबिंदू, रेषाखंडाचा मध्यबिंदू म्हणजे काय, एखादा रेषाखंड आहे त्याच्या मध्य बरोबर समान दोन भाग करणारा बिंदू म्हणजेच मध्यबिंदू। मग आता इथं दिले, जर AMB म्हणजे AMB याचा अर्थ काय, M हा ABच्या दरम्यान असेल आणि AM बरोबर MB म्हणजे हे दोन अंतर सारखेच आहेत,
तर एम हा ए बीचा मध्यबिंदू आहे असे म्हणतात. आणि प्रत्येक रेषाखंडाला एक आणि एकच मध्यबिंदू असतो. कोणताही रेषाखंड घेतला तर त्याला मध्यबिंदू किती सांगता येतील? एकच. किंवा आपण आणखीन दुसऱ्या भाषेत असे म्हणू शकतो, एखादी रेषा काढल्या त्या रेषेचे समान दोन भाग करणारा जो बिंदू म्हणजेच त्या रेषाखंडाचा मध्यबिंदू असतो. त्याच्यावर काही स्वाध्याय दिलेत, सोपे सोपे आहेत. खालील प्रश्न कृती करून सोडवा. कोणत्याही दिलेल्या एका बिंदूतून किती रेषा जाऊ शकतात? समजा एखादा बिंदू घेतला तर ह्या एका बिंदूतून किती रेषा काढता येतील? समजा इथं बिंदू घेतला आहे, अनंत रेषा काढता येतात. किती रेषा काढता येतील आपल्याला? ह्याच बिंदूमधून जाणाऱ्या अनंत रेषा काढता येतील. इथं थोड्याशा क्रॉस आलेल्या आहेत रेषा, पण एका बिंदूमधून किती रेषा जाऊ शकतात? अनंत रेषा जाऊ शकतात. किती रेषा म्हणजे उत्तर काय सांगणार? अनंत रेषा काढता येतात किंवा जाऊ शकतात. अनंत रेषा जाऊ शकतात. किती बिंदूमधून? एका बिंदूमधून अनंत रेषा काढता येतील. दिलेल्या कोणत्याही दोन बिंदूतून किती रेषा जाऊ शकतात? समजा आपण जर दोन बिंदू काढले, समजा हा एक आणि हा एक. आता ह्या दोन बिंदूमधून जाणारी किती रेषा काढता येतील आपणाला? एक आणि एकच रेषा काढता येईल. समजा हे बिंदू ए असेल, हा बिंदू बी असेल, तर ह्याच्यातून किती रेषा काढता येतील आपणाला? एक आणि एकच रेषा काढता येईल. पुन्हा आणखीन दुसरी रेषा काढता येईल का? नाही. एक आणि एकच रेषा काढता येते. एक आणि एकच रेषा काढता येते किंवा एक आणि एकच रेषा काढता येते. दोन बिंदूमधून काढता येते. एकापेक्षा जास्त काढता येतील का? काढता येणार नाहीत. एक रेषा आणि रेषेबाहेर बिंदू यांना सामावणारे किती प्रतल असू शकतात? समजा एक रेषा आणि रेषेबाहेर बिंदू, समजा ही रेषा आहे आणि ह्या रेषेबाहेरील एक बिंदू आहे. ही रेषा एल, समजा बिंदू एम. तर यांना सामावणारे किती प्रतल असतील? एक आणि एकच प्रतल आपणाला काढता येईल. एक रेषा आणि बिंदू यांना सामावणारे किती प्रतल असू शकतात? एक आणि एकच प्रतल असू शकते. एक आणि एकच प्रतल असू शकते. एक आणि एकच प्रतल असते किंवा असू शकते. कोणतेही तीन बिंदू एक प्रतली असू शकतात काय? आता तीन बिंदू काढलेत, कोणतेही वेगवेगळे आहेत. कसे तीन? कोणतेही तीन आपण एका रेषेत घेतले किंवा रेषेच्या बाहेर जरी घेतले तर तीन बिंदू कसे असू शकतील? एक प्रतली असू शकतील का? होय, तीन बिंदू एक प्रतली असू शकतात. जर दोन रेषा एकमेकींना छेदत असतील तर त्या एक प्रतली असू शकतील का? आता दोन रेषा आहेत, समजा ही एक रेषा आणि दुसरी रेषा. ह्या दोन रेषा एकमेकीला ह्या बिंदूमध्ये छेदतात. समजा ही पहिली रेषा, ही दुसरी रेषा असेल, तर दोन रेषा एकमेकीला किती बिंदूमध्ये छेदतात? एकमेकींना छेदतात. तर त्या एक प्रतली असू शकतील. एका बिंदूमध्ये छेदतात, बरोबर आहे. हे सुद्धा कशा असू शकतील? एक प्रतली असू शकतात. हे प्रतल किती वाढू शकतो ना आपण असं सरळ रेषा काढली तर. म्हणून याचं उत्तर एक प्रतली असू शकतील का? होय, एक प्रतली असू शकतात. एक प्रतल व एक रेषा यांचा छेदसंच काय असेल? एक प्रतल आणि एक रेषा, समजा आपण एक प्रतल काढलेलं आहे, समजा हे प्रतल आहे आणि एक रेषा, समजा ही रेषा काढली, ही रेषा आहे. तर ही प्रतल आणि रेषा यांचा छेदसंच काय असेल? तर आता दोन एकमेकाला कुठे छेदतात? हे का या बिंदूमध्ये छेदतात, या बिंदूमध्ये छेदतात. म्हणून काय सांगता येईल? त्यांचा छेदसंच काय असेल? बिंदू असतो. दोघांचा छेदसंच म्हणजे कोणाकोणाचा? प्रतल आणि रेषा यांचा छेदसंच एक बिंदू असतो. एक बिंदू असतो. छेदसंच म्हणजे दोन्ही एकमेकाला ज्या ठिकाणी छेदतात. छेदसंच म्हणजे दोन्हीला कॉमन असणारा किती? एक बिंदू असतो. दोन प्रतलांचा छेदसंच काय असतो? जर समजा दोन प्रतल असतील तर त्यांचा छेदसंच, समजा आपण दोन प्रतल काढले आणि दोघांचा छेदसंच, समजा हे दुसरं प्रतल असेल इकडचं. आता हे पहिलं प्रतल आहे, हे दुसरं प्रतल आहे. दोघांचा छेदसंच काय आहे? दोघाला सामायिक असणारे एकच रेषा असेल. म्हणून दोन प्रतलांचा छेदसंच काय असेल? छेदसंच एक आणि एकच रेषा असते किंवा एक रेषा असते. एक रेषा असते. दोघांचा छेदसंच काय असतो? एक रेषा असते. एका संख्या रेषेवर ए बी सी हे बिंदू असे आहेत की डिस्टन्स ऑफ ए सी बरोबर 10, डिस्टन्स ऑफ सी बी बरोबर 8, तर डिस्टन्स ऑफ ए बी काढा. सर्व पर्यायांचा विचार करा. आता इथं किती बिंदू दिलेत? तीन बिंदू दिलेत. समजा आपण तीन बिंदू इथं रेषा काढू म्हणजे आपल्याला लक्षात येईल. समजा इथं ए बिंदू आहे, इथं बी बिंदू आहे आणि इथं सी बिंदू आहे. समजा ए बी अंतर सांगितलं की ए सी अंतर सांगितलं आहे. टोटल अंतर किती? ए आणि सीचं अंतर किती? 10 आहे. किती अंतर आहे? 10. हे टोटल 10 अंतर आहे.
सी पासून बीचं अंतर किती आहे 8. सी पासून बीचं अंतर हे 10 आणि हे 8. तर डिस्टन्स ऑफ ए बी किती असेल आपल्याला माहिती आहे. आता पूर्ण अंतरामधून 10 वजा 8 केलं तर काय येईल मग हे 10 वजा 8 बरोबर किती असेल 2 असू शकेल. म्हणजे डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर ही पहिली कंडिशन, ए बी बरोबर 10 वजा 8 बरोबर 2 ही पहिली. आता आणखीन एक दुसरी शक्यता कशी सांगता येईल आपल्याला. डिस्टन्स ऑफ ए सी बरोबर 10. समजा आपण दुसरी एक शक्यता गृहीत धरू. समजा इथं ए आहे, इथं सी आहे. कोणता बिंदू घेतला सी, आणि नंतर सी पासून बी समजा आपण इकडे घेतला. अशी शक्यता असू शकेल. ए सी अंतर किती आलं 10, सी बी अंतर 8. तर ए बी अंतर किती असू शकेल या ठिकाणी. डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर किती असू शकेल मग ए आणि बी 10 अधिक 8 दोघांची बेरीज होईल म्हणजेच 18. म्हणून किती शक्यता मिळतील आपल्याला या ठिकाणी 2 शक्यता मिळतील. एक तर डिस्टन्स ऑफ ए बी 2 असू शकेल अशी आकृती काढली तर, आणि दुसरी शक्यता 10 अधिक 8 किती असेल 18 असू शकेल. संख्या रेषेवर पी बिंदूचा निर्देशक ऋण 3 आहे, तर पी पासून 5 एकक अंतरावर असणाऱ्या बिंदूचे निर्देशक काढा. आता एक संख्या रेषा काढू आपण. संख्या रेषेवर पी बिंदूचा निर्देशक किती सांगितलं आहे ऋण 3 आहे. समजा संख्या रेषा काढली. समजा इथं काय आहे आपलं 0, मग इकडं असेल आपलं ऋण 1, ऋण 2, ऋण 3, ऋण 4, ऋण 5, आणि 0 पासून उजवीकडं काय असते धन 1, 2, 3, 4, 5. समजा ही संख्या रेषा आहे. मग संख्या रेषेवर पी बिंदूचा निर्देशक काय सांगितलं आहे ऋण 3 आहे. पी बिंदूचा निर्देशक काय आहे ऋण 3. समजा या ठिकाणी असेल मग आपला पी बिंदू, पी बिंदूचा ऋण 3. तर पी पासून 5 एकक अंतरावर असणाऱ्या बिंदूचे निर्देशक. आता 5 एकक अंतरावर इकडे जर गेलं तर किती असेल मग हे 1, 2, 3, 4, 5. म्हणजे कोणता येईल हा बिंदू येईल 2. 5 एकक अंतरावर असणाऱ्या बिंदूचे निर्देशक. समजा या ठिकाणी कुठला तरी बिंदू घेऊ आपण. समजा एम बिंदू घेतला, आणि त्याचप्रमाणे हाच बिंदू इकडे जर घेतला 5 एकक अंतरावर तर काय असेल मग इथं आपण समजा ऋण 5, ऋण 6, ऋण 7. समजा ही रेषा वाढवली आपण. ऋण 8, ऋण 9. समजा ही रेषा वाढवलेली आहे. इथून किती अंतरावर जायचे आपल्याला 5 एकक अंतरावर. हे 1, 2, 3, 4, 5. म्हणजे काय असू शकेल इथं दुसरा बिंदू एन घेतला तर ऋण 3 पासून 5 एकक अंतरावर असणाऱ्या बिंदूचे निर्देशक काय असू शकतील मग. निर्देशक तेवढ्या अंतरावर दिलेले कोणकोणते असू शकतील मग. एक तर निर्देशक 2 किंवा दुसरा काय असू शकेल 2 किंवा ऋण 8. हे 2 निर्देशक लक्षात येते तुमच्या. एक तर इकडं जर आलं तर 2 असेल, आणि इकडे गेलं तर ऋण 8 असू शकेल. कारण अंतर नेहमी काय करतो आपण धन घेतो. मग नंतर काय करता येईल याचाच मोठा निर्देशक कोणता. आता ऋण 3 पासून उजवीकडे चाललो तर आपण, म्हणजेच काय करावं लागेल उजवीकडे म्हणजे मोठ्यातून. आता निर्देशक ह्याच्यातून जर आता अंतर काढून बघा ह्याच्यातलं अंतर किती 5 येते का बघा. 2 वजा 3 म्हणजेच किती असेल. अंतर मोठ्यातून छोटा वजा करू आपण. 2 वजा 3 म्हणजेच 2 अधिक 3 बरोबर 5. आणि हे दुसरं अंतरसुद्धा येते का बघू. हे एन बिंदूचं मोठा निर्देशक आहे ऋण 3. म्हणजे ऋण 3 वजा कंसात ऋण 8 किंवा ऋण कंसात ऋण 8 बरोबर ऋण 3 धन 8 बरोबर 5. म्हणून 5 एकक अंतरावर असणारे हे 2 बिंदू असतील. उत्तर लिहिते वेळेस तुम्ही फक्त निर्देशक 2 किंवा ऋण 8 आहे असं लिहिलं तरी चालेल. फक्त हे समजण्यासाठी तुम्हाला गरजेचं आहे. अशा प्रकारे इयत्ता 10वी गणितातील सेतू अभ्यासातील दिवस दुसरा आपण पाहिलेला आहे. धन्यवाद. थँक्यू.